नाही तर तू रेडे मग तू खरंच घे रे दादा घे बघ. आव रे गो बाई ये रे गो आहे ना? का घाबरताय बरं कोण तुम्ही? घाबरत तुम्ही आम्ही काय घाबरतो बाई म्हणजे तुम्ही घाबरताय हा, ना? हा. आम्ही तू रेड अहो, तुम्ही घाबरत नाही मग कोण काय गेले होते आम्ही मस्करी केली होय थोडी. असं आहे का? अहो दादा काय घाबरण्यासारखं नाही आणि घाबरून तरी जाणार तरी काय अहो होणार काय बघा ना अहो इथे घाबरण्यासारखी म्हणजे काही गरज नाही ना बावड बिराचा मल्हारी त्या स्वर्ण सिंहासनावरती आरूढ झालेले सांगा आणि या ठिकाणी त्या बावड बिराच्या मल्हारीच्या दरबारात सुरड आणि भूत येतील अजिबात येणार नाही. तशी तर काही मनामध्ये शंकाच नसते परंतु एखाद्या टाइमला भूत कदाचित कळत नकळत होत असतो होतो, बरोबर आहे की नाही? होतो. आता समजूया आत्मा आहे आत्मा हा आत्मा अमर असतो हो बरोबर बरोबर. ही कुडी थकते ही कुडी मरू शकते परंतु आत्मा हा हा मरत नाही बरोबर आहे की नाही? बरोबर. मग तसंच एखाद्या टायमाला काय सांगता येतं तो आत्मा एखाद्या ठिकाणी कुठेतरी असावा बरोबर बरोबर. आणि तुम्ही दोघं शिपाई असे यावर इकडे असे जवळ या असे. असे तुम्ही दोघं ड्युटीवरती असतील हो असे ड्युटीवरती तुम्ही हजर असता आणि एखाद्या आत्म्याने यावं आल्याने अहो मागचा पुढचा न विचार करताना आल्यानंतर तरी तुमचा असा खांद्यावरती हात टाकला मग काय फरक काय पडणार फरक पडणार? आम्हाला काय फरक पडणार आम्हाला काय फरक? म्हणजे खांद्यावरती हात टाकला तरी काहीच होत नाही असं धड असं गडगडीत कडकडणी काहीच होत नाही गडगडीत कडकडीत फडफडणी म्हणजे तुम्हाला काहीच होत नाही काहीच होत नाही. बाई, किती हिंमत वाली तुम्ही हिंमत म्हणजे बाई, हो दादा आणि तिने जर तुमच्या नजरेला नजर दिली मग आम्ही बी तिच्या नजरला नजर देऊ ना बाई बाई एवढी म्हणजे नजरेला नजर देऊ शकता तुम्ही हो. हो दादा मग खरंच सांगू का तुम्हाला अखेर सांगा ना. माझ्यावरती विश्वास करणार तुमच्यावर नाही करायचं कोणावर कोणावर करायचं? करणार खरंच सांगते हा. अहो दादा बघा अहो मग मी खरंच उरले. तुझी बाईनी बाजून पोट निघली झाली फुटलाय पातलाय बनायला झाली तुझी बाईनी म्हणे मी तुला येऊन येते ना वा म्हणे मला 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 पाठ पिच्या पाठ देऊया पडी गॅस तुझी बाईनी नेली बाईनी बाईनी मला पुतलाय पातलाय बनायला झाली बाई बटी पुरट पडला बातमार तुरेट अगदी आवडू नको बाईनी कोण म्हणे वही बाई माझी अशी पावरच का तू बाईनी पुतलाय पातलाय पडले तुझी बाईनी गवशी मग आधी मला बघा पांढरे पिशा देवा पुढे येत नाही का पण बीपी लिहून घेते रवा आम्ही उद्धार करताना तू अहो दादा तसं नाही आता तुम्ही म्हणताय ना मी घाबरत नाही म्हणून मी पण तुमची चेष्टा केली आम्ही होती. मस्करी केली होय काय तुम्ही पण चेष्टा केली हा, मस्करी करता आम्ही ना? रात्री तुरंत अहो दादा तसं बाई पाहिलं का काय ताकूत आहे बा. कशाला देऊ आम्ही कापूर काय अरे ताकूत अरे ताकद तर म्हण हा, मग तेच ना असंय का हा. हा, एवढी शक्तिशाली आहात तुम्ही शक्तिशाली आहेत आम्ही. अहो, म्हणूनच तर देवाडी गडचिंचुरीचं तुमच्या स्वाधीन स्वाधीन केला बाई. बरोबर आहे की नाही? मंगल करे. अहो दादा मला दिसतंय ना तुम्ही तसे हे शक्तिशाली अहो, बाई. तुम्ही बघा हे बाई बाई बस, शक्ती बाप. त्याची शक्ती एकावन्न डब्याची रेल्वे काय सातळावर गेली तरी हा म्हणजे 55 डब्याची रेल्वे छातीवर गेली तरी मेलो नाही एवढी ताकद आहे. एवढी ताकद आहे देवा रे देवा शातीवर नाही बाई हा, हो. आणि ती रेल्वे छातीवर जाताना हा आणि यांचं काही झालं नाही औलादी इकडे नाही. छाती बाई. औलादी बाळ छाती तळात औलादी गेला छाती नाही. बाळ तळात सुद्धा गेला हो, नाही बाई, निर्मळ अहो छाती. दादा पण तुम्ही असं म्हणते आपली ड्युटी सोडून अशा मरणाच्या वाटेवरती का गेला होता तुम्ही तसं नाही हो बाई मग रेल्वे तर नेली ना हा. मग तो रेल्वेला पूर्ण केल्यावर संडास केला म्हणजे छातीवरून रेल्वे गेली मग त्याची वर संडास करते अशी तुम्ही तर म्हणे छातीवरून बरोबर आहे, गेली शातीवर बरोबर आहे गेली का? असं. अवघड करावं, करा, माझं जगा लागलं. हा. शातीवर गेली. छातीवरती गेली. काहीतरी बोलता हो तुम्ही जाऊ द्या मी काय म्हणते मी नका वेळ घालवू नका. मला तुम्ही असं करा मला थोडा दरवाजा उघडून द्या मला माझ्या खंडेरायाचं दर्शन घ्यायचंय हो. हो बाई कसं चालणार अजिबात चालणार म्हणजे आमचा देवाचा नियम आहे ना हा संध्याकाळी 7 वाजेला दरवाजा बंद होतो सकाळी सकाळी 7 वाजेला उघडतो. आतमध्ये तुम्ही आतमध्ये कोणाला परवानगी येत नाही. नाही अहो ते तुमच्या देवाचा नियम आहे हो. पण तुम्हाला रात्रभर थांबता येणार नाही अहो दादा काय सांगू तुम्हाला खरंच सांगते हो बघा मी दिवसाने काही शिकले नाही आणि? त्याची काही कारण असतात हो ना बाबा कारण ए काय? माझ्या बापाचं कारण करतोय हा ती तीच होती तुला खायला तू तर म्हणे मला बाप नको. अरे बापाचं कारण बाप नाही लावलं. सक मारायला दिलं नाही तुला आमंत्रण अरे माझ्या बापाचं कारण नाही कारण म्हणजे काय मी दिवसाने काही शिकले नाही याचं कारण म्हणजे हा, काय? मग तो बापचं कारण दे. माझी मुली एवढी रागीट आहे काय सांगावं तुम्हाला तो बापचं. दादा अहो काय सांगू नका विचारू मला मी दिवसाने आले असते बरं. वरतून मला धाक होता माझ्या वडिलांचा
माझे वडील एवढीच रागीट आहेत काय सांगा तुम्हाला हातामध्ये हिस्सावाल्या धरला जाईल फक्त माझ्या बापाच्या रागाला नाही एवढंच नाही हो एवढी वयात आली असताना अंगणात उभी राहून सूर्य कुणीकडे उगवतो कुणीकडे मावळतो हे मी ते पाहू शकत नाही तेवढंच नाही हो काय सांगा तुम्हाला माझे वडील असून मी त्यांच्या नजरेला नजर सुद्धा देऊ शकत नाही हो असे माझे वडील आणि काय करावं ओढ लागली कोणती या जेजुरीच्या अखंडी रायाची असं वाटतं होतं माझ्या मनाला कधी मी जेजुरीला जाणार कधी माझ्या अखंडी रायाला भेटणार कधी मी त्यांचं दर्शन घेणार असं माझ्या मनामध्ये ओढ लागली होती परंतु करावं काय वडील रागीट असल्यामुळे मला येता येत नव्हतं तर मी काय केलं दादा जेणेकरून अशी संधी साधली की माझ्या वडिलांचा डोळा लागला हो दादा मी माझ्या वडिलांना झोपेत टाकून आली हो हो काय येडी बाई काय करावं तुझ्या वडिलाला जागे करून यायला पाहिजे होतं ना काय बोलताय तुझ्या वडिलाला जागे करून यायला त्याला होतं. ठेवलं असतं त्यांनी मला खरं जीव दिला असतं काय का झालं असतं मग? अहो ते माझ्यावरती रागवले असते कसे? अहो ते मला त्यांनी मी तर म्हणते ना ते एवढे त्यांचा राग हे काय केलं असतं त्यांनी ते पण सांगता येत नाही म्हणून याच्यासाठी दादा मी त्यांना झोपेत टाकून आली म्हणून मग ते मला लवकर दरवाजा उघडून द्या खंडी रात्री जशी येऊ द्या मला तात्काळ माघारी जाऊ द्या तर दादा बोला ही बाई हट्टखोर आहे. हट्टखोर आहे हट्टखोर आहे आणि एवढी तेव्हा तिला सांगते नाही का हा. पण ती परीक्षा पाहिली बाई. माहिती हो बाई हा या दरवाजाला शेरचा टाळा लावलेला आहे बरोबर हो या दरवाजाला शेरचं कुलूप लावलेलं आहे हा याला जर तुम्ही बोट लावाल आणि हात तुम्ही लावाल उघडलं. ते जर गळून पडलं तुम्हाला देवाचं दर्शन होणार काही. अन्यथा दर्शन होणार नाही अरे वा म्हणजे तुमचं म्हणणं जरी तुझी खरोखर भावभक्ती भावभक्ती असेल, असेल, तरी लाव सर त्या टाळाला हा. टाळा घडला तर दर्शन नाही नाहीतर तर मला दर्शन. माघारी परत जायला हो, लागणार. बरोबर. मला त्रास व्हायला लागले एक वाट पाहिलं नसून जिगरीचे खंडी रायाच माझी परीक्षा पाहताय काय देवा जर तुम्हाला माझी परीक्षा पाहिजे असेल पाहू शकता आणि मी सुद्धा तुम्हाला माझी भावभक्ती दाखवते असेल माझी भावभक्ती तरी या शेराच्या टाळ्याला हात लागताना टाळा घडला पाहिजे जर नाही टाळा घडला तर मी काय करणार त्या चंद्रपूर गावाला परत जाणार नाही हो त्या चंद्रपूरला परत जाताना मी माझा स्वतःचा आत्महत्या करेन यात तुमच्या चौकटावरती माझा प्राणत्याग करणार खंडे राया नाही मी परत जाणार लावते टाळ्याला हात. हे जेजुरीच्या खंडे राया पुढ्या